नमस्कार, टीव्ही9 मराठीमध्ये आपलं स्वागत। मी प्रज्ञा आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच पाहणार आहोत 9 राजकीय बातम्या। आमदार बच्चू कडू सरकारचं शपथपत्र घेऊन जरांगेंच्या भेटीला। सगळे सोयरे शब्दावर जरांगे आणि कडूंमध्ये सविस्तर चर्चा। शपथपत्रात मनोज जरांगेंनी बदल सुचवले। जरांगेंनी सुचवलेले बदल बच्चू कडू सरकारला देणार। मी मॅनेज होत नाही हा सरकारचा प्रॉब्लेम आहे। देव जरी आडवा आला तरी आरक्षण देण्यापासून रोखू शकत नाही। मनोज जरांगेंचं राज्य सरकारवर टीकास्त्र। का प्रॉब्लेम असते मी त्यांना मॅनेज होतो, मी त्यांना होतच नाही। सगळ्यात मोठा प्रॉब्लेम त्यांचा तेवढा एकच आहे की हे मॅनेज होत। आम्हाला आरक्षण पाहिजे आणि सरसकट मराठ्यांना पाहिजे। त्याच्यासाठी आता ही लढाई सुरू आहे। मराठ्यांना आरक्षण मिळालं कोणीच म्हणू शकत नाही आंदोलन यशस्वी नाही झालं। त्याच्याकडे एकदा आरक्षण मिळून द्या, त्याच्यात किती दम मला एकदा बघायचं आहे। जीव जरी गेला तरी आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबईतनं आरक्षण घेतल्याशिवाय हटणार नाही। मनोज जरांगेंचा सरकारला इशारा। जरांगेंच्या मुंबईतल्या आंदोलनाविरोधात सदावर्तेंची हायकोर्टात धाव। जरांगे सरकारला वेठीस धरत आहे, सदावर्तेंचा याचिकेतनं आरोप। मनसे अध्यक्ष राज ठाकरे अलिबाग दौऱ्यावर। राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेची आज अलिबागमध्ये जमीन परिषद। राज ठाकरे आप्पासाहेब धर्माधिकारी यांचीही भेट घेणार। अयोध्येत कारसेवक जेव्हा छातीवर गोळ्या झेलून लढत होते तेव्हा उद्धव ठाकरे फोटोग्राफी करत होते। ठाण्यातल्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका। वय होतं कारसेवा करण्याचं, तुम्ही कुठे होतात, तुम्ही काय करत होतात, तुम्ही का गेला नाही? त्यावेळी तुम्ही निसर्गाची फोटोग्राफी करत होतात, तेव्हा तुम्ही चित्र काढत होता। बाबरीचा ढाचा ही छोटी गोष्ट, हिमालय पर्वतही हलवण्याची ताकद ग्रामसेवकांमध्ये आहे। उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेवर देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर। राम काय खात होता हे सर्व बाजूला ठेवा, पण तुम्ही नक्की शेण खाता हे आता लक्षात आलं। जितेंद्र आव्हाडांनी रामाबद्दल केलेल्या वक्तव्याचा देवेंद्र फडणवीसांनी घेतला समाचार। जरी धर्मनगरी असली तरी इथे काही महाभाग राहतात। राम काय खात होते सांगणारे? आता राम काय खात होते ते बाजूला ठेवा, पण तुम्ही नक्की शेण खाता हे आता आमच्या लक्षात आलंय। उद्धव ठाकरेंसोबत एक मंथरेचं ऐकलं की काय होतं हे रामायणानं सांगितलंय। रामायणातल्या मंथरेची उपमा देत फडणवीसांची राऊतांवर टीका।